वेलकम टू ऋषी स्टडी वर्ल्ड. आज मी मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड वर्कबुक क्लास 1 IMO याचा चॅप्टर 2 ॲडिशन याचे आजचे सेक्शन हट सोडवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्सला शेअर करा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. In our actual section HOTS, this is our 21st question. Vidhi, Ninu and Nidhi are three friends having 5 dolls each. The total number of dolls they have altogether is. म्हणजे काय रे, या क्वेश्चनचं मीनिंग काय? विधी, नीनू आणि निधी तीन फ्रेंड्स आहेत. त्या प्रत्येकीकडे 5-5 डॉल म्हणजे बाहुल्या आहेत. ओके. मग टोटल नंबर म्हणजे मग सगळ्यांचा नंबर, मग सगळ्यांच्या डॉलचा अंक काय? ऑल टुगेदर म्हणजे मिळून, एकत्रितपणे, आहे की नाही? मग सांग बरं कसं सोडवणार? विधीकडे 5. ओके. आता रीनू कड 5. ओके. निधी 5. ओके. ऑल टुगेदर म्हणजे काय करणार मग? मिळवणार. मग कोणती क्रिया करणार? मग हे तिन्ही 5ची पण ॲडिशन करणार. करा बरं. 5 प्लसचं चिन्ह देतो. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 झालं. किती आलं आन्सर? 15. ओके. म्हणजे सगळ्यांकडे मिळून किती डॉल्स आहेत? 15. ओके. आन्सर कुठे आहे आपलं? इथे ऑप्शन बी. बी. व्हेरी गुड. नाव रीड आवर 22nd क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके. आता आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधायचा आहे. इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी काय केलंय? ॲडिशनचं उदाहरण दिलेलं आहे. आपल्याला ते सगळे सोडवून बघावे लागतील. ऑप्शन ए किती नंबरचा? 22nd क्वेश्चन आहे, त्याचा ऑप्शन ए. काय ऑप्शन ए? सोडव बरं. ऑप्शन ए च 74 प्लस 12. हां. ॲन्सर इतकं येते का बघूयात आपण. 80. 4 प्लस 2 5 6 आणि 7 प्लस 1 8. किती आलं ॲन्सर? 86. इथं किती दिलंय? 80. मग हे कसं आहे? इनकरेक्ट. इनकरेक्ट आहे की नाही? आता आपण ऑप्शन बी पाहूया. 35 प्लस 62. किती येते आन्सर पाहूया. 5 प्लस 2 6 7. ओके. आणि 3 प्लस 6 3 4 6 7 8 9. गुड. काय आन्सर? 97. त्यांचं काय आहे ऑप्शन इथं? 89. म्हणजे हा पण कसा आहे? इनकरेक्ट. इनकरेक्ट. ओके. आवर ऑप्शन सी इज 53 प्लस 22. इथं सॉल्व कर. हम्म. 3 4 5 ओके. 5 6 7. ओके. व्हेरी गुड. काय आन्सर? 75. मग इथं आपल्याला काय दिलं आन्सर? 75. मग हे आन्सर कसं आहे? टिक. करेक्ट आन्सर आहे आपलं. आपल्याला आपलं आन्सर करेक्ट मिळालं. ऑप्शन सी. ऑप्शन डी पण करून बघूया बरं आपण कसं आहे. इथं करूया. हां. डी.
26 प्लस 43. गुड. द आन्सर इज 6, 7, 8, 9. गुड. 2 plus 4, 5, 6. ओके. आन्सर इज 69. इथं किती दिलंय? 72. म्हणजे हा पण ऑप्शन Incorrect. इनकरेक्ट. मग आपला करेक्ट ऑप्शन आपल्याला मिळाला ऑप्शन नंबर C. सी. व्हेरी गुड. नाव रीड आवर 23rd क्वेश्चन. 4 more than 5 is represented by which number line? ओके. 4 more than 5 म्हणजे काय? 4 more than 5 म्हणजे 4 plus 5. ओके. 4 + 5 किती असते? दाखव बरं मला इथं. इथं सॉल्व कर ना. 7, 4 plus 5. 4 + 5 इज इक्वल टू किती येते? 5, 6, 7, 8, 9. ओके. आता हे असं कुठल्या नंबर लाईनमध्ये दाखवलंय? इथं काय दाखवले पाहूया आपण. काय दाखवलंय? पहिल्यांदा 0 पासून 4 + 1. 1 4 आणि त्याच्यानंतर एकच स्टेपनं पुढे गेलो. 4 + 1 इज इक्वल टू 5. आपल्याला काय पाहिजे? 4 + 5 इज इक्वल टू आपला आत्ता चाललेला आन्सर 9. काय आलंय? 4 + 5 इज इक्वल टू 9. 9. हे आपल्याला शोधायचंय. आता इथे काय? 5 + 1 2 3. 5 + 3 आले इथं इज इक्वल टू 8. आपल्याला हे पाहिजे काय आन्सर? नाही. सी ऑप्शन. 4, 3 plus 1 2 3 4. 3 + 4 दाखवलंय इज इक्वल टू 7. हे पाहिजे का आपल्याला आन्सर? नाही. नाही. आता डी ऑप्शन पाहूया आपण. हा काय आहे? 5, 5 + 1 2 3 4. 4, 5 + 4 इज इक्वल टू आन्सर काय आले? 9. 9. हेच आन्सर आपल्याला पाहिजे. होतं. त्याच्यामुळे आपलं करेक्ट आन्सर आहे D. ऑप्शन डी. व्हेरी गुड. नाव रीड आवर 24th क्वेश्चन. Which of the following abacus shows 38 plus 21? ओके. 38 + 21. याचा आता आपल्याला पहिले आन्सर काढावं लागेल. क्वेश्चन नंबर 24. कशाचं आन्सर काढायचं आहे? 38 प्लस. plus 21. व्हेरी गुड. 8 + 1 9. गुड. 3 + 2 5. व्हेरी गुड. काय आन्सर आलं आपलं? 59. 59. आता 59 दाखवणार आहे बघ कुठे आहे पाहूया आपण. पहिला किती आहे? 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 39. आपल्याला किती पाहिजे? 59. मग हा ऑप्शन Incorrect. ओके. आता इथं पाहूया. 1 2 3 4 5. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9. किती झालं? 59. व्हेरी गुड. आपल्याला जे पाहिजे आन्सर 59 ते आपल्याला ऑप्शन बी मध्ये मिळालं. दॅट्स वाय आवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. व्हेरी गुड. अँड नाव दिस इज आवर लास्ट Question. ऑफ अचीवर सेक्शन Hearts. हॉट्स. रीड. In a garden, there are only 5 rose flowers. There are 3 more sunflowers than rose flowers, and 7 more tulip flowers than sunflowers. Find the total number of flowers in the garden. ओके. आता मला मिनिंग सांग. इन अ गार्डन देअर आर ओनली 5 रोज फ्लावर्स म्हणजे काय? म्हणजे एका बागेत फक्त 5च गुलाबाची फुले होती. ओके. आपण आता ते नोट डाऊन करूया. रोज फ्लावर्स. रोज इज इक्वल टू किती आहेत रोजेस? रोज फ्लावर्स इज इक्वल टू किती आहेत? 5. ओके. देर आर 3 मोर सनफ्लावर्स दॅन रोज फ्लावर्स म्हणजे काय?
म्हणजे सनफ्लॉवर्स आता जास्त आहेत. किती आहेत जास्त? 3 मोर सनफ्लावर्स दॅन रोज फ्लावर्स. म्हणजे 5 पासून 3 जास्त. रोज पेक्षा 8 रोजपेक्षा 3 मोर्स आहेत. म्हणजे किती आहेत? 6 7 8. व्हेरी गुड. सनफ्लावर्स SUNFLOWERS इज इक्वल टू 5 + 3 असं कर. म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजेल. 5 रोज फ्लावर्स प्लस 3 म्हणजे मोर आहेत नाही का, इज इक्वल टू ॲन्सर काय आलं? 8 काय झाले? सनफ्लावर झाले. आणि अँड 7 मोर ट्युलिप फ्लावर्स दॅन सनफ्लावर्स म्हणजे काय? आणि टुलिप फ्लॉवर पासून अजून 7 जास्त. सनफ्लावर पेक्षा अजून 7 ने जास्त कोणती फुलं आहेत? 7 जास्त टुलिप फ्लॉवर. ओके, मग इथे ट्युलिप फ्लावर्स किती होतील? ट्युलिप इज इक्वल टू कर ना, फ्लावर्स तेवढं लांब लचकलीत बसायची गरज नाही. इज इक्वल टू सनफ्लावर्स पेक्षा सनफ्लावरचे किती आलेत? 8. लिहा 8. ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे प्लस किती जास्त आहेत? 7. 8 + 7 इज इक्वल टू 8 9 10 11 12 13 14 15 इज इक्वल टू 15. व्हेरी गुड. आता आपल्याला काय सांगितलंय? फाइंड द टोटल नंबर ऑफ फ्लावर्स इन द गार्डन. आता रोज फ्लावर्स, सनफ्लावर्स आणि ट्युलिप फ्लावर्स यांचा टोटल नंबर. टोटल म्हणजे काय करायचं आपल्याला? म्हणजे कने सगळ्यांचं मिळून एकत्रपणे. म्हणजे काय, कुठली करणार क्रिया? प्लस म्हणजे ॲडिशन. व्हेरी गुड. कुणाकुणाची ॲडिशन करणार कर बरं? 5 एका खाली एक मांडायचं. 5 + 8 प्लस इथं मांडून देते मी तुला. हां, 5 + 8 प्लस 15 कसं मांडणार आता? इकडं 1 इकडं 5. व्हेरी गुड. युनिटच्या खाली युनिट, टेन्सच्या खाली टेन्स. आधी 5च्या पुढे 8 बोटं मोजत जा. 6 7 8 9 10 11 12 13. 13च्या पुढे 5 बोटं मोजत जा. 14 15 16 17 18. 18 ह्या नंबरचा इथे फक्त काय लिहायचा? 8. आणि कॅरी काय करायचा? 1. पुढे द्यायचा. आता हा कॅरीचा 1 आणि इथं टेन्सचा एक 1. दोन्ही मिळून किती झाले? 2. ॲन्सर किती आला आपलं? 28. टोटल फ्लावर्स किती आले? 28. कुठे आहे हा ऑप्शन? D. व्हेरी गुड. आता नेक्स्ट आपण काय सोडवणार आहोत? आपण आता नेक्स्ट सोडवणार आहोत चॅप्टर 3 सबट्रॅक्शन. व्हेरी गुड.